मुंबईत झालेल्या मोदींच्या रोड शोवरून खूप टीका होतीये. मुंबई पालिकेनं भाजपाचा रोड शोचा खर्च केला असून भाजपाकडून हा खर्च वसूल करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. दरम्यान मुंबईतील घाटकोपरमध्ये 15 तारखेला झालेल्या मोदींच्या रोड शोवरून राऊतांनी निशाणा साधलाय. मुंबई महानगरपालिकेनं भाजपा रोड शोसाठी खर्च केलाय. मुंबई महानगरपालिकेनं 3,56,00,000 रुपये रोड शोसाठी खर्च केलाय. हा आचारसंहितेचा भंग आहे. त्यासाठी भाजपा नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी त्यांना पंतप्रधान म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे किंवा 3,56,00,000 रुपये हे ज्या उमेदवारासाठी रोड शो झाला त्याकडून वसूल केले पाहिजेत. त्या भागातील उमेदवारांकडे याची मागणी केली पाहिजे. ही मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट आहे असं त्यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी हे 3 दिवसापूर्वी मुंबईत आले. त्यांनी मुंबईत रोड शो केला. पूर्वेला केला, पश्चिमेला केला, गोरेगाव, घाटकोपर अनेक भागात रोड शो केला. हा भारतीय जनता पक्षाचा खासगी कार्यक्रम होता. हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम होता किंवा त्यांच्याबरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे, या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता. 3,56,00,000 रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला. मुंबई महानगरपालिकेनं 3,56,00,000 रुपयाचं ओझं वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोचं. हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. निसर्गातलं नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन.